थोडा थोडा आशीर्वाद आहे तुला. अगदी देवासारखी धावून आली. देवासारखं आलो हे माहित नाही, पण मला वाटतं योग्य स्थळी योग्य वेळी या ठिकाणी आलो आहे. बोलण्याचा भावार्थ समजला बोलण्याचा भावार्थ समजला नाही. तुझ्या सांगण्यावरून तुझ्या संदेशावरून या ठिकाणी मी आलो आहे. समज होते गैरसमज नाही. तू किती सुंदर माझ्या पराक्रमावरून तू मला निरोप दिला होतास. काय म्हणजे मी तुम्हाला निरोप दिला होता? होय. माहित नाही, पण तुमचं नाव काय? माझं नाव यक्ष. यज्ञामध्ये माझं वास्तव्य. पण काय म्हणतो मला सांग, तुझं नाव काय? नाव माझं सुमती. सुमती. तर आता मला सांग, तो ब्रह्म राक्षस तुझ्यावर मोहित का झाला माहित आहे? कशासाठी? अगं अपती अपती, तुझं सौंदर्य अप्रतिम आहे. त्या सौंदर्याला तो मोहित झाला. आता माझी सुद्धा वाटतं परिस्थिती तशीच होते असं वाटतंय. जरा 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 कुठेतरी आता झऱ्या फुटायला लागले. तुला कळलं नाही? माहित नाही. मी सुंदर, किती सुंदर, तू सुंदर. मी मग काय म्हणतोय लक्षात ठेव. तुझा नेत्र कटाक्षरे टाकलेला भात माझ्या हृदयात लागून झाला आहे. हे सुमती, नाव विचारलं मला वाटतं तुमच्यामध्ये देव आहे. पण इथे तुम्ही वाचवण्यासाठी आला का? स्वार्थासाठी आला. रे प्राण वाचवायला आलो होतो. तुला पाहिलं आणि मला ना कसं तरी आता व्हायला लागलोय. काय? मी ठरवलं आहे काय ते? या सौंदर्य होईल कवी माझ्या जगात एवढं भिन्न आहे. मला माझी भूक, माझी तहान सगळं काही दिसणार आहे. माहित नाही. अहो, लग्न होण्यासाठी स्वतंत्र प्रेम व्हायला पाहिजे आणि प्रेमासाठी योग्यता व्यक्ती असायला पाहिजे. करतो मी प्रेम, पण मी करत आहे तुमच्या कर माझ्या प्रेम. मुळीच नाही. मी सुपात खेळली, काही नको. माझी स्वतः वाढली. जर तू मला सहज असल्याची होकार देणार नसेल, काय करा? मी सुद्धा माझ्या इच्छाशक्ती हे तुमच्या पाया पडते. सामोपच्या पदाने मी तुम्हाला सांगते, तिथून निघून जा. तुमच्या मनातील इच्छा कदापि पूर्ण होणार नाही. आता मी मनाने ठेवला आहे. माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय सुभाष तांबे खास पुण्यावरून आता सकाळी संध्याकाळी उतरले आहेत. त्यांनी माझ्याकडे मला 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्यांचा आणि तुमचा मान राखून या ठिकाणी मी ते स्वीकारत आहे. सुमती, आता तू माझी राणी आहे, मी तुझा राजा आहे. तुझी माझी जोडी आता कशी मस्त जमली आहे. म्हणून म्हणतो, तुझी माझी जोडी आता
आमच्या लोकांच्या मध्ये येणारा तू कोण आहेस? समोर दिसणारी ऋषीपूर नगरी आणि या ऋषीपूर नगरीचा सूर्यछूत अशी माझी देहाला संज्ञा. रे राजा, माझ्यासारखा वाईट बोल नाही म्हणून तुला सांगतोय, आल्या मार्गे परत जा. यक्षराज, या आपल्यावरती अशी जबरदस्ती का? यक्षा, मला तू म्हणतोय की सूर्यसूत राजा आहे. मला सांग, तू मी राज्यकारभार करताना कोणत्या सूत्राचा अवलंब करून राज्यकारभार करता हे मला सांगा. शाबास यक्षराज, शाबास. म्हणजे आमच्या न्यायनीतीवरती तुमचा बारीक लक्ष आहे. हा, ज्या कुलगुरू आम्ही सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये 12 वर्ष राहिलो, त्या ठिकाणी विद्याभ्यासामध्ये प्रगती केली, तसाच शस्त्रास्त्र विद्यामध्ये पारंगत झालो आणि त्याच वेळी संपत ऋषींनी दिलेला तो कान मंत्र कोणता कान मंत्र? ऐकायचा असेल, न्यायाची काढ, अन्यायाची चीड, त्याग आणि सेवा. न्यायाची काढ, अन्यायाची चीड, त्याग आणि सेवा. हे तक्रीर वाक्य घेऊन अरे महाराजकर्त्या, या सूत्राची तू आठवण केलीस. न्यायाची काढ, अन्यायाची चीड, त्याग आणि सेवा. मग सांग, आता तुझ्या आमचं दोघांचं जरा जमत होतो, तू त्या ठिकाणी मध्ये येऊन कोणत्या प्रकारचा न्याय करतो आहे? ठीक आहे, बरोबर आहे तुमचं. अहो, ज्यावेळी ही अबला धावा धावा वाचवा वाचवा अशी ओरड होती, त्याच वेळी या ठिकाणी आमचं तसं झालंय. मग या ठिकाणी तिला वाचवण्याचा मी कर्तव्य केलेला आहे. मग यामध्ये न्याय आणि अन्यायाचा फरक काय आहे? राजा, हा यक्ष म्हणजे तुम्ही सामान्य नव्हे. तू जर आमच्या दोघांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न केलास तर तुला तू हा माझ्या समोर एखाद्या पालापाचोळ्या समान आहे हे लक्षात ठेव. यक्षराज, तुम्हाला सांगूनच आहे, अरे दुसऱ्याच्या बहिणीच्या पदाला हात घालण्यापूर्वी प्रथम स्वतःच्या बहिणीच्या बदलाचा विचार करावा म्हणून सांगतो आहे. जर काय विश्वासा या ठिकाणी चित्रपट तुला आणखी काही दिवस पाहत असेल तर आल्यापर्यंत आम्ही निघून जा. अरे तो न्याय तुम्ही पाहायचे असतात. आम्ही या रणामध्ये कुठेही जाणार, कुठे राहावं, काहीही करावं, म्हणायचे राजा होता मी. यक्षराज, हा गर्विष्ठपणा बरोबर आहे. अरे महापुरे झाडे जाती तसे लव्हाळे वाचती म्हणून सांगतो आहे, आला मार्गे निघून जा. तुझ्या तत्वज्ञानाच्या डोळ्यात तुला मनाला मिळालं नाहीये आहे, तर माझ्या इच्छाशक्ती काय करावं? मला महासागरात त्याच्या पोहायचं आहे, लक्षात ठेव. अरे वा, त्या महासागरामध्ये तुझे थेट पोहून घे, व त्या पोहता पोहता नाका तोंडामध्ये पाणी जाऊन मोडू नकोस म्हणजे झालं. गेला तरी चालेल, पण तिला घेऊन गेल्याशिवाय, तुला माझ्या सागरामध्ये पाणी पाडल्याशिवाय या ठिकाणाहून जाण्याचं यक्षराज, असा गर्व बरा नव्हे. अरे गर्व नेहमी असा तळाला घेऊन जातो. गर्वाचे घर नेहमी खाली आहे म्हणून कोणाचं तुला सांगतो आहे, जा, तुला जिवंत राहण्याची संधी देत आहे. अरे तुला संधी देतो आहे, त्या यक्षाला निघाल. मी तुला पुन्हा पुन्हा सांगतो आहे, तिला माझ्या स्वाधीन कर. तुझं आणि माझं प्रेम आहे, आम्ही दोघं लग्न करणार आहोत. तू झाला यक्षराज, तुला तुझ्या पराक्रमाची घमेंड झाली असेल तर ती घमेंड करण्यासाठी हा राजकुमारचा या ठिकाणी देणार आहे. तो सांगतो आहे, आला मार्गे निघून जा. जातोच आहे, पण तुला ठार करू, तुझ्या रक्ताची पायघडी करणार आहे आणि तुझा रक्त करणार आहे, हे लक्षात ठेव. अरे वा, यक्षराज, यक्षराज जरूर कधी तापाचा पुकारला घाबरत नाही आणि घेडकाला पाहून पण राज्य देण्याच्या सोडून नाही. अरे राजकर्त्या, गवताच्या सहसैन्यावर पर्वत घाबरले असते तर या विशाल विश्वाच्या असमंत पर्वत दिसले नसते. दिसले असते की तुझ्यासाठी कुरटी गवत. हे लक्षात ठेव, हे लवलवणारे गवत, तेच लवलवणारे गवताला तू सामान्य समजतो आहे, पण लक्षात ठेव, त्या लवलवणाऱ्या गवताचा दोरखंड तयार केला तर रजत हत्ती सुद्धा बळकट करता येतील. हे लक्षात ठेव. या दोरखंड, त्या गवताचा दोरखंड करा, हत्तीला बांधून ठेवा, पण या यक्षाला सामोरं जा आणि मग मोठमोठ्या वंदनाचं पराक्रमाच्या गोष्टी कर. होऊन लावलाय तुझ्या माझ्या गावाची. यक्षराज, सामोपचाराने तुला सांगून पाहिलं परंतु तू ऐकण्याचा होत नाही. अरे गर्व झालेला आहे तुला, गर्विष्ठपणा झालेला नाही, तू अधुरबुद्धीने वाटतो आहे म्हणून. अरे जा, अरे जा, अरे जा, Thank you.
वा वा मगाशी सुद्धा तो असाच बरोबर होता तो मेला घन घन माला नबीला नद्या कोसळती धारा घन घन माला नबीला नद्या कोसळती धारा एका रवकरी मोरला त्या ठिकाणी शिक्षक समिती कणकवली मित्रमंडळ यांच्याकडून माझ्या कलेच्या गौरवासाठी त्या ठिकाणी 500 रुपयाचे लाख बोलवतो पारितोषिक आहे. धन्यवाद. नाव काय ही समोर दिसणारी आणि अंशिपूर नगरीचा राजकथा मी म्हणतोय की एवढ्या हा निकटचा पाणवता आणि या पाणवठ्यावरती तुम्ही पुढे आखण्यासाठी या अरण्याचा पण ब्रह्मरात्री लक्षाने मागवल्यामुळे आम्हाला विलंब झाला. पण तुम्ही आमचे प्राण असेल खूप बरं वाटतं. आलं माझ्या लक्षात आलं माझ्या लक्षात. म्हणजे समोर दिसणारी ही जी वाडी वस्ती आहे त्या वाडी वस्ती तुम्ही राहणार आणि म्हणूनच या पाठवण्यावरती तुम्ही लागणार. म्हणूनच तुम्ही एकट्यात आला. मी एकटीच एकट्या पण लक्षात ठेवा हा पाणवठा आहे तो निर्जन मनुष्यवस्तीचा आहे. त्या ठिकाणी हिंदू संपत येतच असतात आणि म्हणूनच तुम्ही या ठिकाणी एकट्या राहू नका. मी काय म्हणतोय या निधनचंही तुम्ही एकटे राहू नका. कृपया तुम्ही तुमच्या वाडी वस्त्यावर मार्गस्थ व्हा.